IPS अधिकारी शिवदीप लांडे पिछाडीवर आहेत अरियामधून। 2 मतदारसंघात खरं तर त्यांनी नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला। IPS सारखी नोकरी सोडली, प्रचंड लोकप्रियता त्यांना बिहारमध्ये महाराष्ट्रासाठी हे नाव महत्वाचं आहे। महाराष्ट्रासाठी हे नाव महत्वाचं आहे, कारण या यादवीमध्ये त्यांचा किती निभाव लागतो हे पाहणं महत्वाचं इंटरेस्टिंग होतं। प्रशांत किशोर यांच्या पक्षाला 4 जागांवरती आघाडी मिळालेली आहे आणि निश्चितपणे त्यांना किती जागा मिळतात मंदार सर हे महत्वाचं नाहीये, पण ज्या पद्धतीने 3 वर्ष त्या माणसाने बिहार पिंजून काढला आणि तिथल्या स्थलांतरितांचा, नोकऱ्यांचा, मूलभूत प्रश्नांच्या बद्दल आवाज उठवण्याचा जो प्रयत्न केला तो काबिले तारीफ म्हणावा लागेल। आणि नक्की आहे तो पूरक सुद्धा आहे। एकीकडे जर का बघितलं तर प्रशांत किशोर यांची भूमिका ही सुद्धा भाजपला अनेक अर्थाने पूरक आहे, की कुठल्याही अर्थाने महागठबंधनला पूरक नव्हती, हेही आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे। प्रशांत किशोर यांनी एक प्रकारचा जो राग होता, तरुणांचा राग होता, सुशिक्षित तरुणांचा राग होता, तथाकथित उच्च जातींचा तरुणांचा जो राग होता, तो राग सगळा त्यांनी कुठेतरी एका प्रकारे आपल्या बाजूला वळवलेला आहे आणि तो जो महागठबंधनकडे गेला असता तो त्यांनी त्यांच्याकडे वळवला आहे। त्या अर्थाने बघितलं तर प्रशांत किशोर यांची मदत ही एनडीएला नक्की झालेली आहे असं म्हणता येईल। प्रशांत आपल्या प्रशांतकडे जाऊया आपण। प्रशांत लीला रामदास दिल्लीहून आपल्या सोबत जोडले आहेत। प्रशांत, आता ह्या प्रश्नाकडे जावं लागेल आपल्याला, मुख्यमंत्री कोण, काय दिल्लीत आवाज ऐकायला येतोय, कारण तुमच्या वेगवेगळ्या कानांना वेगवेगळं ऐकायला येऊ शकतं तिकडे। दिल्लीमध्ये वेगवेगळे सूर असतात आणि त्या सुरांना एकत्र करण्याचं जे स्थान आहे सध्या ते भारतीय जनता पक्षाचं मुख्यालय आहे आणि त्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये सध्या मी आहे। मी खास करून एनडीएच्या सुरांबद्दल बोलतोय, महागठबंधनच्या सुरांबद्दल बोलत नाही, कारण की सर्व निर्णय आता भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये होणार आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं नितीश कुमार यांचा एकनाथ शिंदे होऊ नये असा प्रयत्न जेडीयूचा आहे, त्याचमुळे संजय सिंग असो किंवा लल्लन सिंग असो यासारखे जे मोठे नेते आहेत दुपारच्या सत्रामध्ये ते दिल्लीत दाखल होतील अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। सध्या विनोद तावडे जे आहे हे खास करून जर बघितलं हे पटण्यामध्येच आहे आणि इथे भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये आता सर्व प्रवक्ते आलेले नाहीये, काही ठिकाणी प्रवक्ते आलेले आहेत। साधारणतः 10 नंतर इथे थोडासा माहोल बदलायला सुरुवात होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे। बैठकांचे सत्र देखील प्रारंभ होईल 10-11 नंतर, साधारणतः 12ला पहिली बैठक होईल असं वाटतंय, कारण की भारतीय जनता पक्षाचे सर्व बहुतांश ज्येष्ठ नेते दिल्लीतच आहे आणि ज्या पद्धतीनं भाजपा मुख्यालयातून स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहे की ज्या दिल्लीच्या लाल किल्ल्याच्या परिसरात जो बॉम्बस्फोट झाला त्यानंतर कुठल्याही प्रकारचे इथे फटाके फोडू नये, बँड वाजू नये, अतिशय साधा समारोह असावा असा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असावा आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या अशा सूचना आहे। पण इथे जर बघितलं तर अजूनही जिलेबी जोरदार पद्धतीने तयार होत आहे, त्यानंतर खास करून सत्तूचे पराठे तयार होत आहे आणि इथे मेजवान्या सध्या आता दुपारनंतर सुरू होईल, पण इथल्या मेजवान्या सध्या सुरू आहे आणि एक प्रकारे माहोल जो आहे तो आनंदाच्या दिशेने म्हणजे आनंदमय बरोबर आनंदाचं वातावरण आहे। प्रशांत, तुम्ही जो शब्द प्रयोग केला मला त्याच्याबद्दल विचारायचं आहे। एकनाथ शिंदे होऊ नये नितीश कुमारांचा या दृष्टीने जेडीयू प्रयत्न करत आहे, पण दिल्ली मधला टेकू ही सगळ्यात महत्वाची जमेची बाजू आहे का नितीश कुमारांची? नाही, ज्या संपूर्ण विषयाला आपण जर बघितलं तर ज्या पद्धतीने संपूर्ण निवडणुकीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये नितीश कुमार यांच्या नावाची घोषणा कोणी करत नव्हतं, पण शेवटी दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या पद्धतीनं त्यांच्या नावाच्या चर्चा सुरू झाल्या, दरम्यानच्या काळात काही दिल्लीच्या राजकीय गल्ल्यांमध्ये चर्चा सुरू होते की दरम्यानमध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांना देखील फोन केला होता दुसऱ्या टप्प्याच्या पूर्वी, तर त्यामुळे होऊ शकतं भारतीय जनता पक्षाचा मूड चेंज झाला असेल। त्यांनी स्पष्टपणे सार्वजनिक रणीनंतर नितीश कुमार यांचं नाव घ्यायला सुरुवात केली, पण या संपूर्ण एनडीएच्या याच्यामध्ये त्यांनी सार्वजनिकपणे कुठली पत्रकार परिषद घेऊन किंवा कुठल्या भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये त्यांनी हे स्पष्ट केलं की नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असतील। त्यांनी फक्त हे सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पद अजूनही रिक्त नाही आणि पटण्यात मध्ये मुख्यमंत्र्याचं पद रिक्त नाहीये, एकीकडे नितीश कुमार आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे। हे वारंवार संपूर्ण चर्चेच्या दरम्यान सर्व प्रचाराच्या दरम्यान ते सांगत होते, पण जर आकडे कमी आले तर एकनाथ शिंदे जसे पहिले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि जेव्हा त्या विधानसभेच्या निवडणूक झाल्या त्यात भाजपपेक्षा आकडे कमी होते, अशा वेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनले, तर यावेळेस
तोच फॉर्म्युला राहतो का फॉर्म्युला बदलतो किंवा एक नितीश कुमार यांच्या नावावर दुसरं नाव येतं हे अजूनही स्पष्ट नाहीये. कारण की जोपर्यंत संपूर्ण निकाल येणार नाही तोपर्यंत कोणीच आपले बिलकुल पत्ते उघड करणार नाही. प्रशांत भाजपही या आपले फॉर्म्युल्यावर आपण चर्चा करत राहू, परंतु तू जो माहोल तिथला सांगितला आम्हाला तो माहोल पण बघायचा आहे. पुढच्या वेळेस जेव्हा आम्ही तुमच्याकडे येऊ तेव्हा ते जिलेबी आम्हाला ऑन एअर बघायची आहे. तिथल्या कार्यकर्ते काय म्हणतात ते ऐकायचं आहे. फॉर्म्युल्याची चर्चा आज संध्याकाळपर्यंत चालू राहील, परंतु ताजे अपडेट जे आहेत ते आपल्या प्रेक्षकांना देऊयात. एनडीए 145 जागांवर आघाडीवर दिसतेय, तर महागठबंधन फक्त 70 जागांवर आघाडी घेताना दिसते. अगदी सुरुवातीचे हे कल आहेत, अजून आपल्याला तास 2 तास थांबावं लागेल. परंतु हे चित्र जर असंच पुढे गेलं तर जे काही एक्झिट पोल होते ते एक्झिट पोल मंदार सर आपल्याला खरे होताना दिसत आहेत. जे काही आकडे त्यांनी सांगितले होते त्यापेक्षा पुढचा आकडा देखील गाठला जाऊ शकतो. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचे जे काही अपडेट्स आहेत ते आम्ही तुम्हाला देतोय. या क्षणाला बीजेपी 63 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 62 जागांवर आहे. मला असं वाटतं विलास की आता ही गंमत महागठबंधन वर्सेस एनडीए नाही तर बीजेपी वर्सेस नितीश कुमार, कोण पुढे जात आणि कोण मागे राहतं. मंदार सर ही आकडेवारी नाही. जेवढी इंटरेस्टिंग ऑन स्क्रीन वाटते ती अगदी तुम्ही म्हणाला तसं. फक्त एक गोष्ट आहे की भाजपला जे अपेक्षित होतं की वन साइड ते जर पुढे जातील आणि नितीश कुमार यांना फारशा काही जागा मिळणार नाहीयेत, पण तसं होत नाहीये. आणि एक वाक्य त्यांनी मगाशी प्रशांतनी आता सांगितलं की त्यांचा एकनाथ शिंदे होऊ नये म्हणून असं त्यांनी म्हटलं होतं. त्या वाक्याचा अर्थ आपण प्रशांतला सुद्धा जरा खुलासेवार विचारायला पाहिजे. प्रशांत, नेमकं ते म्हणताना तुझ्या लेखी ते त्याचा अर्थ काय की एकनाथ शिंदे होऊ नये नितीश कुमार यांचा, याचा अर्थ काय? प्रशांतशी संपर्क तुटलेला आहे. पण यातला एक फॅक्टर होता की नितीश कुमारांच्या बरोबर लल्लन सिंग हे सुद्धा तेवढेच त्यांच्याच पक्षामधले एक असे नेते आहेत की जे आता भाजपच्या सुद्धा तितकेच जवळचे आहेत. जसे एकेकाळच्या शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे हे सगळीच तारेवरची कसरत त्यावेळेला करत होते आणि त्या तारेवरच्या कसरतीच्या नंतरचं चित्र तर सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. पण आता लल्लन सिंग जे आहेत तेही त्याच पद्धतीनं तितकेच ती सगळी धुरा वाहताना दिसत आहेत. त्यामुळे एक लक्ष लल्लन सिंग या नावावरतीकडे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. बिहारच्या राजकारणात तब्येत पण म्हणजे त्यांच्या तब्येतीची खूप चर्चा झाली, त्याच्याबद्दलचे व्हिडिओ सुद्धा आले. त्या अर्थानं कदाचित नितीश कुमार यांच्याऐवजी वेगळा चेहरा समोर करा असं म्हटलं जाऊ शकतं. याचा विचार निश्चित यावेळेला होऊ शकतो. याचं कारण असं आहे की गेल्या वेळेला ज्यावेळेला नितीश कुमारांची तेवढी संख्या नव्हती त्यांच्याकडे, तेव्हा सुद्धा भाजपनी जास्ती संख्या असून सुद्धा नितीश कुमार यांना बोलल्याप्रमाणे एका शब्दाखातर का होईना पण त्यांना मुख्यमंत्री केलं होतं. यावेळेला मजबुरी नाही, केंद्रात त्यांची आज सगळ्यात मोठा पक्ष तेच आहेत. आज सगळ्यात पक्ष जरी तो मोठा असला तरी आज भाजपच्या लेखी आत्ताची परिस्थिती फार वेगळी आहे. जर भाजपला हा जो कल आपल्याला दिसतोय त्या पद्धतीने जर भाजपला यश मिळताना दिसत असेल तर निश्चितच भाजप वेगळा विचार करू शकतो. कारण आता नितीश कुमारांचा पक्ष आणि बिहारचा सगळं अंतर्गत राजकारण ते भाजपला चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं की या खास करून यावेळच्या निवडणुकांमध्ये नितीश कुमार यांनी पक्ष किती चालवला असेल आणि त्या पक्षाच्या अंतर्गत भाजपनी तो पक्ष किती चालवला असेल हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायला. इंटरेस्टिंग गोष्ट जी होती की एक्झिट पोल मध्ये असं दिसत होतं की नितीश कुमार हे आघाडी घेतील, परंतु तसं होताना दिसत नाही आहे. सध्याच्या क्षणाला भाजप आणि नितीश कुमार पॅरलल चालतात. कारण पूर्ण आपण जर बघितलं की इलेक्शन मधला चेहरा नितीश कुमार आहेत. नितीश कुमारांच्या योजनेमुळे हे होतंय आणि आधी जे भाजपसाठी बॅगेज होतं ते आता त्यांच्यासाठी कॅरियर झालं. अशी सर्व प्रचार आपण ऐकला, परंतु तो देखील आता कुठे ना कुठे मागे पडताना दिसतोय. आणि प्रशांत बद्दल जो तुम्ही म्हणत होते की एकनाथ शिंदे, मला असं वाटतं की त्याला असं म्हणायचं होतं कुठे ना कुठे की ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये निकाल बदलले, भाजप हा शिवसेनेपेक्षा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा मोठा पक्ष झाला, त्या दिवशी मुख्यमंत्री हा भाजपचा झाला. जर आज बिहारमध्ये भाजपची संख्या ही नितीश कुमार यांच्यापेक्षा जर जास्त होते तर मग तिथे मुख्यमंत्री हा भाजपचा होणार का? आणि त्या अर्थाने कदाचित त्यांनी ती हे केलं होतं की एकनाथ शिंदे होणार का. परंतु आत्ताची जी आकडेवारी आहे ती मला असं वाटतं की अगदी क्लोज आहे. 1 ते 2 जागांचा फरक दिसतोय. आणि हे जेडीयूचं इतकं मोठं यश म्हणावं लागेल, कारण ज्या अर्थी भाजप इतका मोठा पक्ष होता, 75 पेक्षा जास्त जागा त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांनी कमी जागा, 50च्या फक्त काही जागा पुढे होत्या, तरी सुद्धा त्यांनी नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केलेलं होतं.
पण 90दा आता मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा ते जर इतक्या मोठ्या जागा ते घेत आहेत तर एकनाथ शिंदे होणार नाही असं मला वाटतं. नाही, याचा दुसरा एक अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे की प्रादेशिक पक्षांचं महत्व जे आहे संपूर्ण राजकारणामध्ये, ते प्रादेशिक पक्षांचं महत्व तेवढं राहणार आहे. म्हणजे भारतासारख्या या अशा देशामध्ये जिथे प्रादेशिक पक्ष म्हणजे तुम्ही पूर्णपणे प्रादेशिक पक्षांना नाकारून चालणार नाही, पूर्णपणे प्रादेशिक पक्षांना झिडकारून चालणार नाहीये. काँग्रेस ज्यावेळेला काँग्रेस होतं, काँग्रेस ज्यावेळेला ज्या पद्धतीनं सर्वत्र पसरलेलं होतं, त्यावेळेला सुद्धा काँग्रेसनी अशी एक चूक केलेली होती की प्रादेशिक पक्षांना पूर्णपणे नाकारलं होतं. आणि आज भाजप किमान आता तरी ते तसं करताना दिसत नाहीये, पण त्याच वेळेला भाजप प्रादेशिक पक्षांची जी बार्गेनिंग पॉवर आहे ती किंवा न्यूसन्स पॉवर, म्हणजे राजकारणात या दोनच पॉवर आहेत, बार्गेनिंग पॉवर किंवा न्यूसन्स पॉवर. तर या दोन ज्या शक्ती आहेत त्या शक्ती कुठेतरी भाजप प्रादेशिक पक्षांची कमी करताना दिसते हळूहळू. त्या अर्थाने भाजप सर्वदूर या प्रादेशिक पक्षांवरती पूर्णपणे आपला ठसा किंवा वर्चस्व ठेवून असेल असं दिसतंय. पण आत्ता तरी बिहारच्या राजकारणामधून आपल्याला लक्षात येते की भाजपला प्रादेशिक पक्षांना दुर्लक्षून चालणार नाही. एक्झॅक्टली.